लोणचं बघितलं की तोंडाला एकदम पाणी सुटतं। तुम्ही बघू शकता की हे मी बनवलेलं लोणचं एकदम चमचमीत आणि एकदम भरल्या मसाल्यासारखं झालेलं आहे आणि हा मसाला अजिबात सुद्धा शेवटपर्यंत निघणार नाही। तुम्हाला पण असं जर लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि खूप छान पद्धतीने असे बुरशी न लागणारे मी रेसिपी तुम्हाला या लोणच्याची शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि या पद्धतीनं लोणचं जरूर बनवा। मी सुरुवातीला कच्च्या कैऱ्या अशा स्वच्छ धुवून त्यानंतर कट करून घेतलेल्या होत्या आणि त्यातला मधला जो भाग आहे ना, पातळ कवच येतं ते काढायचं आहे आपल्याला। ते मी काढून स्वच्छ पुसून मी फॅनखाली वाळवल्या होत्या। त्यानंतर त्या मी एक बरणी घेतलेली आहे आणि तुमच्याकडे काचेची असेल चिनी मातीची असेल तरी चालेल, परंतु इथं मी प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः मोठे मीठ 4 चमचे एवढे मी इथं वापरलेले आहे। त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे। आता मी इथं हळद टाकलेली आहे। मी 3 ते 3.5 चमचा हळद टाकलेली आहे आणि मीठ आणि हळद लावून हे लोणचं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला सर्वत्र मसाला व्यवस्थित लागेल। अशा पद्धतीनं आपल्याला ह्याला मोठं मीठ आणि हळद भरून घ्यायची आहे आणि आपल्याला हे झाकण बंद करून 2 दिवस आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। सुरुवातीला मी लोणचं मसाला घेतलेला आहे रामबंधूचा, तो इथं टाकलेला आहे। त्यानंतर इथं मी जे आपण मोहरी वापरतो ना, त्या मोहरीची पावडर मोहरी घेतलेली आहे, सोलून घेतलेली, म्हणजे वरचं काळं टरकालं काढलेलं आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे तेलामध्ये आपल्याला कमी आचेवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि हे लगेच लोणच्यामध्ये ओतायचं नाही। ह्या ज्यावेळेस थंड होईल ना, त्यावेळेसच आपल्याला हे टाकायचं आहे। त्यामध्ये आपल्याला नंतर लसणाची पण फोडणी टाकायची आहे। कमी गॅसवर हा लसूण व्यवस्थित असं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि जे आपण लोणचं बरणीमध्ये भरून ठेवलंय ना, ते आपल्याला दिवसातून 2-3दा वर खाली असं हलवून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे मस्त असं त्याला पाणी सुटतं आणि हा लसूण व्यवस्थित असा या कढईमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जास्त करपणार नाही ना, याची पण काळजी घ्यायची आहे। आता हे थंड झालं आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की मसाला टाकला होता रामबंधूचा। त्यानंतर इथं मी मोहरी टाकली होती। मोहरी ते मी विकतचीच आणली होती, साल काढलेली, आणि तुम्ही बघू शकता की 2 दिवसानंतर मस्त असं ह्याला पाणी सुटलेलं आहे। फोडी पण मुरलेले आहेत आणि थंड झालेलं जे मसाला आहे ना, तो आता या बरणीमध्ये म्हणजे ह्या डब्यामध्ये टाकायचा आहे। मी इथं मोठा प्लास्टिकचा डब्बा वापरलेला आहे। भांड्यात जर ठेवलं तर काय होतं, भांडी खराब होतात। आपण याच्यामध्ये जास्त मीठ टाकतो ना, त्यामुळं। आणि हा मसाला आता व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आपल्याला या कैरीच्या फोडींना, जेणेकरून सर्वत्र समप्रमाणात लागला पाहिजे। काय करायचं, लोणच्याचा मसाला जर त्याला जास्त चिकटून राहत नसेल तर एक काळजी घ्यायची की तेलाचं प्रमाण योग्य ठेवायचं। तेल जास्त घेतलं तर काय होतं, मसाला जो आहे तो फोडीतून वगळून जातो। त्यासाठी जे आपण फोडणी घालणार आहोत ना, ती फोडणी एकदम घट्ट असली पाहिजे। पातळ असली तर काय होतं, मसाला निसटून जातो। मी इथं जास्त तेलाचाही वापर केलेला नाही, साधारणतः 4-5 चमचे जे असतील फोडणीचे तेवढंच तेल वापरलेलं आहे। आता प्रत्येकाचा चमचा केवढा असेल तो अंदाज आपल्याला नाही सांगता येणार, परंतु मी इथं माझा अंदाज सांगितलेला आहे। त्यानंतर आपल्याला या बरणीमधल्या लोणच्याच्या फोडी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने हा मसाला लागलेला आहे, परंतु मुरल्यानंतर हा मसाला खूप छान चिकटून राहतो। अजून 4 दिवसानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला खूप छान फरक दिसेल। आता हे बघा, 4 दिवसानंतर मुरल्यानंतर कसा हा बदल दिसतो आणि जेवढं लोणचं होतं ना, त्याच्या निम्मच हे लोणचं झालेलं आहे आणि लोणचं खूप छान असं मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
चमच्याने दाखवते तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. कसा मसाला एकदम सर्व फोडींला समप्रमाणात लागला आहे. आता मी एका काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते. खूप छान असं आपलं लोणचं बनलेलं आहे. हे लोणचं वर्षभर जर तुम्हाला टिकवायचं असेल तर सुरुवातीला महिनाभर एक लक्षात घ्यायचं आहे की बरणीला ओला हात लावायचा नाही आणि बरणीतलं लोणचं हलवायचं आणि जेवढं लोणचं आपल्याला खायचं आहे ना ते साईडला काढून घ्यायचं आहे आणि मोठ्या बरणीला जास्त करून हवा जास्त आतमध्ये जाऊ द्यायची नाही, त्याच्यामुळे ही बुरशी पकडते. एकदम घट्ट झाकण लावायचं आहे. अशा पद्धतीने आपलं कच्च्या कैरीचं मस्त असं भरलेलं लोणचं चमचमीत असं बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीनं काही टिप्स लक्षात घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही असं लोणचं बनवा. धन्यवाद.